क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो, 2च असतो. आता पहिल्यांदा सांगितलं त्याने की क्रमागत. तर क्रमागत म्हणल्याच्या नंतर बघा इथं पण सम शब्द वापरला त्यांनी. ओके, सम शब्द वापरल्याच्या नंतर तुम्हाला समसंख्या कशा राहतात? 2, 6 पण असतं समसंख्या आहे, 12 पण आहे समसंख्या, 24 पण आहे समसंख्या. पण त्यांनी सांगितलं क्रमागत. क्रमागतचा अर्थ होतो की क्रमानंच पाहिजे आम्हाला, की 2च्या नंतर 4च आला पाहिजे, 4च्या नंतर 6च आला पाहिजे, 6च्या नंतर इथं 8च आला पाहिजे, किंवा इथं 8च्या नंतर तुम्हाला 10च आला पाहिजे. अशा जोड्या क्रमागतच्या पाहिजे. लक्षात घ्या. आणि अशा क्रमागत समसंख्याचा जो मसावी आहे तो मसावी नेहमी 2च असतो असं सांगितलं त्याला. 2च. आता बघूया आपण की हे 2 आणि 4 घेऊया. पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला? 2 आणि 4 चे बघूया काय आहे. ओके, बे 1 बे 2 4. आता हे कॉमन फॅक्टर म्हणजेच आपण काय म्हणलो होतो? कॉमन फॅक्टर म्हणजेच काय होय? मसावी. मग 2 आला की नाही मसावी? दुसरं गणित पहा की आपण समजा 6 ची 8 ची जोडी घेऊन बघूया. 6 आणि 8. ओके, कॉमन बे त्रिक 6 बे चौक 8. ओके, आता हे नॉन कॉमन फॅक्टर आहे. मसावीचा अर्थ असतो जो कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर आपला एकच आहे, कॉमन फॅक्टर. आणि या कॉमन फॅक्टरलाच आपण मसावी म्हणतो. काय म्हणतो? मग 2 हे मसावी आहे की नाही आपला? पुन्हा दुसरा एखादा अंक हेच नाही, आपण मोठ्यातला मोठा अंक एखादा घेऊया, की इथं नाही का कुठं तरी नाही का 82 घेऊया, इथं 84 घेऊया. ठीक आहे. आता पहा बे चौक 8 बे 1 बे चौक 8 बे 2 4. हे नॉन कॉमन फॅक्टर आहेत. नॉन कॉमन फॅक्टर. आणि कॉमन फॅक्टर कोणता आहे? 2. आणि कॉमन फॅक्टरलाच आपण काय म्हणतो? मसावी. लक्षात येतंय? मग लक्षात ठेवायचं की क्रमागत, क्रमानंच असणाऱ्या, त्यातल्या त्यात सम असणाऱ्या संख्याचा जो मसावी असतो तो ऑलवेज काय असतो? 2 असतो. ओके.